आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, हे बघ, मुलगा सुंदर आहे, म्हणजे तुमची जोडी सुद्धा अगदी सुंदर दिसेल. आणि हो, मामीच्या अगदी घराजवळ राहतो हा. काय सांगते, घराजवळ? हे तर फारच उत्तम आहे. म्हणजे सासर आणि माहेर असं बाजूबाजूला हवं. कधी हवं तेव्हा आई वडिलांकडे जाता येईल तुला. बघ किती छान आहे. काय करतो ग? आई, मुलगा इंजिनियर आहे, IT मध्ये कामाला आहे. IT कंपनी? बापरे, म्हणजे पगार पण खूप छान असणार. खूपच छान आहे, मला तर आवडला बाबा. हो हो, चांगलं आहे. पण ते IT मध्ये ना, मला IT मध्ये काम करणारा मुलगा नको. का? का म्हणजे ते रात्रभर लॅपटॉप घेऊन बसलेले असतात ना. फॅमिलीला वेळ कुठे देता येतो त्यांना. नको, IT मधला मुलगा नको. हो, हे पण खरंय नाही का? सई, दुसरं प्रोफाईल दाखव. आहे, शॉर्ट लिस्टेड आहे, दाखव. हो अंजली, हे बघ, हा एक मुलगा आहे. हा पण मुलगा खूप सुंदर आहे, छान दिसतोय ना आई? हा बाई गो, किती राजबिंड आहे ग. सुंदर आहे ना, आणि शिवाय डॉक्टर आहे. काय सांगतेस, डॉक्टर? हो. बाई ग, घरात एक तरी डॉक्टर पाहिजेच. आणि तुलाही सगळे डॉक्टरीन बाई असं म्हणतील. मस्त. म्हणतील पण ते डॉक्टर पण नको काकू. तुम्हाला माहितीये ना, डॉक्टरांना ना वेळच नसतो. 24/7 ड्युटी करतात. मग फॅमिलीला वेळ नाही देणार तर मग कसं चालेल ना. नको डॉक्टर नको. अंजली, इकडे बघ, हा मुलगा एक छान आहे, आणि शिवाय तुझ्या फील्ड मधला आहे, म्हणजे फिल्म लाईन मधला. आणि तुला खूप आवडेल, दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे, हँडसम. अगं बाई, हे तर खूपच छान. अगं अंजली, तुझी ऍक्टिंग करायची हौस आहे ना, ती पण मागेल. मस्त. काकू, हाऊस होती मला, पण आता असं काही नाहीये. म्हणजे तशी फिल्म लाईन मध्ये किती अनसर्टेनिटी असते ना. नको फिल्म लाईन मधला मुलगा नकोच. मला लग्नानंतर कशी स्टेबल लाईफ हवी आहे. अगं, तू असं करत बसशील ना तर तुला एकही मुलगा मिळणार नाही. आणि कसं असतं, शेवटी मुलगा असो किंवा नातं असो, काही परफेक्ट नसतं. आपल्याला थोडी ऍडजस्टमेंट करावीच लागते. लग्न म्हटलं की ऍडजस्टमेंट आली, हो की नाही? आणि सगळ्यांमध्ये अशा उणीवा काढत बसशील ना तर लग्नच होणार नाही मग तुझं. आणि मी जरा स्पष्टच बोलते, हे सगळं मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या सुनेसाठी सुद्धा करते. तुझं लग्न झालं की त्यांचा संसार सुरळीत सुरू होईल आणि तुझंही सगळं चांगलंच होईल. लग्न करून तू सुद्धा सुखीच होशील ना. वहिनी, काय चाललंय तुझं? तिला मुलगा आवडत नाहीये तर तुम्ही सगळे फोर्स का करताय? नाही ताई, आम्ही फोर्स नाही करत आहोत. आम्ही तिची मदत करतोय. हो का? काय मदत करताय ना ते चांगलंच दिसतंय मला. आणि मला एक कळत नाही, तिच्या लग्नाची एवढी का घाई झालीये तुम्हाला? का कुठलाही मुलगा पकडून तिच्या गळ्यात मारायचा आहे? आम्ही घाई नाही करत आहोत ताई. आणि शेवटी अंजलीचा होकार आल्याशिवाय गोष्टी पुढे जाणारच नाहीत. आणि आता मुलगा बघायला सुरुवात करायला हवी ना ताई. लग्नासारखी गोष्ट आहे, सगळं वेळेतच व्हायला हवं ना. हे असंच बोलून देवांशच्या लग्नाची घाई केली होतीस.
पत्रिकेचं कारण पुढे करून सगळ्यांना इमोशनल ब्लॅकमेल केलंस. काय झालं? देवांशचं लग्न झालं आणि एका मागोमाग एक नुसते प्रॉब्लेम्सवर प्रॉब्लेम्स येत राहिले. आणि आता तसंच या अंजलीच्या आयुष्याबरोबर करायचंय का? मला एक कळत नाही, तुम्ही अंजलीचं आयुष्य बर्बाद करण्याच्या मागे का लागलाय? मॅडम, आम्ही जे करतोय ते अंजलीचं आयुष्य बर्बाद होण्यासाठी नाही, तर अंजलीचं आयुष्य चांगलं होण्यासाठी करतोय. देवांश सर आणि अंजली हे दोघंही मला फार जवळचे, त्यामुळे ते दोघंही कायम आनंदात असावे ना, यासाठी मी कायम प्रयत्न करीत राहीन. नाही, मला मान्य आहे आमचं लग्न झाल्यानंतर देवांश सरांच्या आयुष्यात खूप अडचणी आल्या, पण त्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. मग याचा दोष तुम्ही मला कायम का देता? आणि राहिला प्रश्न अंजली आणि सरांचा, तर अंजलीचं हित आणि देवांश सरांचं सुख कशात आहे ना, हे मला चांगलंच कळत. तुम्ही सांगायची गरज नाही. कोण समजते कोण ही स्वतःला? बघावं तेव्हा हिची जीभ चुरू चुरू चालत असते नुसती. वहिनी, हिला सांगून ठेवा माझ्या समोर जास्त बोलायचं नाही. जर का पाणी माझ्या डोक्यावरून गेलं ना तर हिची काही खैर नाही. ताई ताई तुम्ही उगाच चिडू नका, मी बोलते तिच्याशी. थँक्यू. बॅक. हॅलो आई. हॅलो, हाऊ वॉज युअर डे? हां, जरा ॲक्टिव्ह होतं. आय नो, बॅक टू बॅक मीटिंग्स, खूप बिझी डे होता ना तुझा. आय नो. थँक्यू. आज जरा जास्तच काम होतं. तुला काय झालं? तू ठीक आहेस? हो ठीक आहे. का रे? जरा ऑफ वाटतेस. काही झालंय का?